थांबल्या का रे बाई? हे बारक्या ए बारक्या भेटच धावतो तुला. काय करावं? साखळीचं तर काम करावंच लागेल. वचन दिलंय. ऊस 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 घरभर ऊस पसरलाय नुसता. अंजली, बाबांना म्हणावं आता जेवायला या. इतकं काम करून ऑफिस काय देत? बदलीच ना. बाबा, आई म्हणते ते बरोबर आहे. अंजली, आईला सांग, जगाला ज्यासाठी पैसे खर्च करावे लागतात ते आपल्याला फुकटात करायला मिळतं ऑफिसमुळं. आई, बाबा म्हणतात तेही बरोबर आहे. हो का? काय काय दिलं ऑफिसनं त्यांच्या आजपर्यंत फुकट ते तरी कळू दे मला. अगं पर्यटन. इंदू, ऑफिसमुळं आपल्याला किती फिरायला मिळतंय माहितीये ना तुला? कुठेतरी म्हटलेलं आहेस ना, केल्याने देशाटन. हो, या या बसा आता जेवायला. बाद झालं. जेवण तयार झालं सुद्धा. हो. बघूया. काय काय बनवलंय आज? त्यात काय पाहायचं एवढं? सगळे ऊसाचे पदार्थ आहेत. खा आता. ऊसाची भाजी, ऊसाची आमटी, ऊस भात, ऊस पोळी खा. बाबा, आज ऊस डे बर का? ऊस डे म्हणजे? हो, म्हणजे आता एवढा ऊस संपवायचा कसा, म्हणून आता महिनाभर ऊसच खायचा. ऊसाची भाजी, ऊसाची आमटी, ऊस पोळी, ऊस भात. तुम्ही हसताय काय दोघ जण? इथं मला कळायचं बंद झाले. अगं एवढ्या ऊसाचं पण काय करणार होत अंजली? डोसकच चालत नव्हतं बघ. हातपाय असं थरथरत होत. कानशिल तापलेलं.
अंगाला लई घाम फुटलेला आणि ती समोर ए नाही हा मी बिलकुल नाही बघितलं तिच्याकडं. अरे अरे लबड नाही बोलत मी. अरे तुला माहिती आहे ना कर्मचारी आहे मी. सांगतो सांगतो की जरा धीर धर. मी गेलो म्हणलं काय काम आहे सांगा. अरे माझी दात खिळत बसली. मग काय घेतलं देवाचं नाव आणि टाकलं बोलून म्हण साखळीत पाहिजे. साहेबराव ही बघ आणली का नाही साखळी. हा अरे काय गड्या कुस्ती खेळणं लई सोपं आहे तर पोरीशी बोलणं लई कठीण. त्यांच्यात काहीतरी वेगळं आहे. अहो बाबा एवढा कठीण प्रश्न कधी आयुष्यात पेपरलाही आला नव्हता. अंजू अगं आयुष्याच्या पेपरात असेच कठीण प्रश्न येतात. हो आणि तिथं तुमची डिग्री PhD काही उपयोगाची नसते. तुझ्या बाबांचं सुधारण घे ना. चांगले बँकेत हेड क्लार्क आहेत हुशार. पण घरातच ही हुशारी कुठं जाते ना काही कळत नाही. इंदुमती माझ्या हुशारीला चॅलेंज करू नकोस हं? सांगून ठेवतो. बर मग दिलं चॅलेंज. सांगा या ऊसाचं करायचं काय. मगाशी तू उसाचा भात भाजी आणि आमटी केलीस. आता उसाचा पुलाव करायचा. चेष्टा नको हो. हा एवढा ऊस कोणाच्या डोक्यात मारू. अंजली तू सांग बाई या ऊसाचं करायचं काय. मीही तोच विचार करते. काय करायचं ऊसाचं. साहेबराव मी एक विचार करत होतो 2 गाड्या ऊसांची किंमत या साखळीत का असेल का र. तुला बी तेच वाटतंय ना. मला बी तेच वाटतंय. आपण कमी किंमत दिली गाड्या. सांग की काय करू. हा चालतंय चालतंय. उद्याच आणखी एक गाडी ऊसाची पाठवतो बघ. राणा राणा जेवाय वाढलंय येतोयस ना. हा साहेबराव लई भूक लागली आणि आज लई दमलो बी आहे. काय साहेबरावांशी खासगी बोलताय. काय भानगड बिनगड नाही ना. गोदा का तुला किती वेळा सांगायचं कर्मचारी आहे मी. बरोबर ये जेवाय. येतो. हा? काय झालं असायला. कळलं ऊसाचं काय करायचं ते. ठीक आहे. अहो हा साखळी मागणार वाटतं. हे बघा ऐका. अहो अंजली. अगं पण अंजली थांबा 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 थांबा. तुम्हाला आणखी ऊस पाहिजे असेल तर सांगा पण साखी तेवढी मागू नका. 2 गाड्या ऊस तुम्ही आमच्या घरी पाठवलायत ना त्याचं काय करायचं ते आम्हाला कळत नाहीये. अहो मला खरंच नको आहेत पैसे.